नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आलो इकडं यात्रेला. तर आज आहे रामनवमी. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्हाला करायचे नैवेद्य पुरणपोळीचा स्वयंपाक. काय हा संपली होती, मुळे बिंगोळ्या झाल्यात आमच्या. सई रडती ना? थांबा बरं का, आता सई रडती. गॅसची टाकी संपली होती ना सई? गॅसची टाकी संपली. हा, कोणालाच लावता येत नाही. हा सगळी आडानी. हा चला आता नैवेद्य झाले ना का मग गावात जायचं. कोणला यायचं माझ्या बरोबर गावात? हा आता हाय ह्याच कपड्यांवर जाऊ आणि संध्याकाळी हा सईला पण घेऊन जायचं आणि मग नंतर संध्याकाळी नवीन कपडे घालून मग जायचं परत गावात. हा हा असं नसते, लय ट्राय नाही करायचं आपण काही. जाऊ दे, पण बसली ना टाकी. आता पोळ्या खायच्या ना? तर इथं माझ्या आईचा निम्मा स्वयंपाक झाला होता बऱ्यापैकी. आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तर तिचं चाललंय पुरण हे करायचं. जेवढं झालं तेवढं तिने मला दिलं. आणि दरवर्षी खरं ठरलेलं हे माझं काम असते का मी नैवेद्यासाठी ते नाही का उंडे बनवते आणि लाट्या म्हणतो आपण, ते बनवून तिच्याकडे देत असते. आणि भरपूर नैवेद्य बनवायला लागतात, 30-40 तर एक बनवायच लागतात. कारण आता यात्रा आणि भरपूर म्हणजे मंदिर वगैरे देव वगैरे सगळे आहेत, तर सगळ्यांना घरच्यांना घराच्या कडेला जी मंदिर असतात त्यांना सगळ्यांना नैवेद्य बनवून मग झाले. आणि आम्हाला जायचंय आता गावात नैवेद्य घेऊन. दरवर्षी मी जात असते आपण बरोबर. तर आता सिंपलच रेडी झाली. तर हा कुर्ता आहे, म्हणजे माझी एक ही कुर्ती होती, तर म्हटलं मग चला अनारकली टाईपच आहे पण छान आहे मस्त. आणि बऱ्यापैकी माझे कपडे इथं असतातच, कधी पण आलं गेलं तरी बस त्या हिशोबाने. आणि ही नवीनच होती, 1-2 वेळाच घातलेली मी. सईच्या वेळी प्रेग्नेंट होते का तेव्हा घेतलेली अशा. तेव्हा अशा प्रेग्नन्सीमध्ये अशा छान वाटतात ना, म्हणून. तर मग आता आम्ही निघालोय. भाऊ तर नाही आहे, तो गेलाय आता दुकानावरती. तर संध्याकाळी तो येणार आहे, मग आम्ही परत जाणार तर आहेच आहे. तर आम्ही आता निघालोय. घराबसल्याचे मंदिर आहे तिथं ठेवलेले आहेत नैवेद्य, मग तिथून डायरेक्ट गावात. तर बघा हे आता आपलं गावात आम्ही एंटर करतोय. म्हणजे बऱ्यापैकी गर्दी होती, आता एवढी गर्दी नाही. संध्याकाळी ना शेरण्या वगैरे, परत आपण काय म्हणतो चोळी पाताळ, तेव्हा त्याला जास्त गर्दी राहती. तर बघा आता म्हणजे भरपूर दुकानं आलेली ही आहेत गावातली, पण यात्रा जरा एका साईडला भरती आहे. पण इथं आपण आता मंदिराकडे चाललेलो आहे. आता फक्त नैवेद्यच ठेवायचे ते आणि मग रिटर्न घरी जायचंय. आणि ऊन पण झालं होतं, 11:45-12च्या दरम्यान आम्ही आलो होतो. आणि हे बघा सकाळी इथं मांडव डाळ्या झालेल्या. आणि मग आता इथं मी एक एक करून नैवेद्य ठेवणार आहे. आणि हेच आपलं ग्रामदैवत जगदंबा माता. आम्ही जेव्हा शाळेत जायचं ना दर मंगळवारी इथं आम्ही पाया पडायला येत होतो, पण आता नाही होत शक्य. पण तरी आले तर येत असते कधी कधी मध्ये मध्ये असं. तर आता चला जाऊया मंदिरामध्ये. भरपूर गर्दी होती बरं का. ऋतू माझा विचार कसा तरी शूट घेत होता. त्याला जेवढं जमतं ना तो घेतो तेवढंच, का त्याच्या मानाने त्याला एवढं काही जमत नाही. एवढं साईडला वगैरे अँगल वगैरे नाही कळत, पण तरी पण मी त्याला म्हटलं ना का कधीच नाही म्हणत घेतो. तर आता इथं नैवेद्य ठेवायचे ते. आणि बघा ही आपली जगदंबा माता मुक्ताई, किती छान दिसतंय ना. तर गर्दी होती त्याच्यामुळे मला पण एवढं शूट घेता नाही आलं. आणि नैवेद्य ठेवून निघालो आम्ही बाहेर. तर बघा कळस छान आहे, मस्त मोठं मंदिर आहे. आणि लगेच ऋतूचं आणि सईचं इथं बाबांना म्हणायचं तिच्या का आम्हाला हे घ्यायचंय. तर बघा ही त्यांना खेळणं घेतलं. सई लागली रडायला म्हणून मग घेतलं, म्हटलं जाऊ दे चला. आणि इथं आता आम्ही ना हे बघतोय ओटी भरायची ना देवीची, म्हणून मग ओटी, नारळ, ओटीचं सामान वगैरे काय आहे ते म्हटलं घेऊयात. कारण आपल्या तिथं घरापाशी पण ती देवी ना, तिथं पण म्हणजे मी माझी पण भरत असते आणि मग आपण तिथं त्यांची घरची भरतातच असं. आणि इथं मी आपल्या ह्याच देवीला नवस केला होता जेव्हा मी प्रेग्नेंट होते सईच्या वेळी, की मला मुलगी होऊ द्या, मी 5 नारळाचं तोरण तुम्हाला वाहीन. तो पण नैवेद्य मी सई झाल्यावरती पहिल्याच यात्रेला पूर्ण करून टाकला. सईसाठी 2 ठिकाणी नैवेद्य केले.
पण ते माझे फळाला आले असं म्हटलं तरी चालेल. तर असंच मग इथं हे घेतलं आम्ही, जेवढं सामान घ्यायचं होतं तेवढं घेतलं आणि अजून एका ठिकाणी जायचं गावामध्ये, छान मस्त मोठं राम मंदिर आहे आपलं. तर बघा तेही, आणि हे जे मंदिर आहे ना ते माझं लग्न झाल्याच्या नंतर बांधलेले. तेव्हा इथं सगळी अशी मोकळीच जागा होती आणि ह्या साईडला बघा कीर्तन चालू आहे. भरपूर मोठं हे पण मंदिर बरं का. आणि राम जन्म वगैरे इथे झाला सकाळी ना, मध्ये पाळणा वगैरे होता पण तिथं काही एवढं शूट घेता नाही आलं, बरीच लोक होती. आणि मग इथं पण नैवेद्य ठेवलं बघा, इथं कीर्तन ऐकायला बसली ते मुलं. आणि बघा खूप छान छान मूर्त्या आहेत. तर मग तिथं पण नैवेद्य ठेवून घरी आले, जेवण वगैरे केलं, जरा आराम केला आणि मग परत आता संध्याकाळचे वाजले ते 5, आम्ही परत निघलोय गावात. तर रेडी झाली, सिम्पलच रेडी झालं. तुम्हाला माहिती मला लय हेअरस्टाईल वगैरे नाही, कानात फक्त घातले. आणि हा ड्रेस जो आहे तो दिवाळीत घेतला होता, याचा फुल लुक तुम्हाला दाखवणच मी. तर बघा हा असा आहे, छान आहे, पहिल्यांदाच घातलाय मी आज, पण चांगला वाटतोय, एकदम कम्फर्टेबल, काही टोचणार वगैरे नाही असा. आणि सईचा लुक दाखवते तुम्हाला बघा, सई आणि मी सेम दिसते पार. म्हणजे आहे बऱ्यापैकी मॅचिंग मॅचिंग आहे आम्ही दोघं पण. आणि ऋतू पण छान मस्त त्याने पण घातला ड्रेस, त्याचा पण मी दाखवते. आणि बघा हे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील, तर त्यांना ते मगाशी चाले 4 वाजता. मामा ते येणार आहे, मामा आजी, तर ते तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटतील. मग इथं बाबांच्या माझ्या अशाच गप्पा चालल्या होत्या. बाबांना म्हटलं खूप गर्दी असते बरं का, जरा जपून. आणि खरंच ह्या टायमाला गावामध्ये खूप गर्दी असते, शेरणी वगैरे असते, देखावे वगैरे असतात भरपूर. पण मी म्हणजे आम्हाला जरा उशीरच झालता आणि लय गर्दी असते, त्यामुळे मी काही लय गर्दीच घुसत पण नाही. मग पण तरी पण त्या मानाने बऱ्यापैकी मी शूट केलेलं आहे, तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला भेटतीलच. तर बघा हा ऋतू मस्त आपलं रेडी झालाय. भारी दिसते मा, इकडे बघ ऋतू, फुल बघू मला. वाव, किती छान दिसतोय ऋतू माझा. बाबा बसा पुढं, बाबाला बसव ऋतू. तर इथं आलो आम्ही गावात, मंदिरापाशीच आलोय. तर बघा हे जिकडून तिकडून येते ना त्या साईडने, तर ती शेरणी आहे, मस्त वाजत गाजत शेरणी असतात. आणि देखावे पण भरपूर केले ते गावात, तर बघा तुम्हाला दिसत असेल, असं राम लक्ष्मण ते दाखवलेत. आणि खूप छान केलं तर संभाजी महाराजांचा देखावा केला होता चौकामध्ये, पण आम्ही तिकडे गेलो नाही. आणि नरसिंह अवतार ते पण दाखवलं होतं, खूप म्हणजे खूप मस्त. मी नंतर मुलांच्या रीलला बघितलेलं, एवढं मस्त मस्त खूप छान केलं होतं. पण आता आम्हाला काही सहीमुळं नाही जमत काही गोष्टी करायला. तर बघा ह्या अशा बाया डोक्यावरती शेरणी घेऊन येत आहेत. आणि ह्या बघा नरसिंह, आणि छोटी छोटी मुलं आहे ना त्यांना बघून घाबरत होती, आणि घाबरण्याजोगंच आहे ना ते, थोडंसं कसं भयानकच दिसतंय. पण छान देखावा झाला होता तिकडं पण बरं का. आणि मग अशी चौकात होतो देखावा, आणि मग इकडं लोक येतात देवीकडं, सगळ्या बाया शेरणी घेऊन असं पाया वगैरे पडत सगळं इकडे येतात. भरपूर गर्दी होती, भरपूर म्हणजे भरपूर जास्त गर्दी. तर मग गावातून आम्ही आवरून सगळं निघालो. आणि बघा ही माझी आजी, माझ्या आईची आई, तो माझा छोटा मामा, आणि हा आहे माझा मोठा मामा. आता आम्ही जेवण वगैरे करून बसलोय, सगळ्यांनी मगाशी जेवण वगैरे केलं, आणि मग आता बसली इथं गप्पा मारत. आणि आजी मॅक्सीवाली तुम्ही म्हणशान, पण आजी ना आजारी असते, आजीचं वयापासून ऑपरेशन झाले, आता वर्ष होत आले असतील, वर्ष नाही 6-7 महिने का त्याचे झाले असतील. मग काय गाडीत बसून डायरेक्ट इथंच यायचं होतं, त्यामुळं मग ती तशीच आली असं.
आणि इथं ना आमचं चाललं होतं, मामा ते म्हणत होते जरा तुझी तब्येत पण कमी झाली आणि स्किन पण चांगली झाली. आजी ते म्हणत होते पहिल्यापेक्षा आता छान दिसती असं तसं. तर मग मी त्यांना सांगत होती का हा रंगपंचमीची वेळी एवढी डेंजर माझी स्किन झाली होती काय, असं तसं चाललं होतं. आमच्या इथले गप्पा चालल्या होत्या. आणि मग असं बोलता बोलताच माझा मोठा मामा म्हटला की हा एका ठिकाणी कोणीतरी शेणाचा लेप लावला आणि त्याची तोले गोरा झाला. तर असंच म्हणजे त्याला म्हटलं अरे गोरं होण्यासाठी नाही म्हटलं, फक्त म्हटलं मी आता थोडंसं स्वतःकडे लक्ष देते की जेणेकरून आपली स्किन अशी चांगली राहीन बघ असं म्हणून. आणि खरंच ना मलाच माझ्या स्किनमध्ये खूप फरक जाणवला. तेव्हापासून मी माझं नाईट रुटीन चालू केले. तेव्हा नाही तर मी सकाळचंच फक्त हे करायचे, संध्याकाळी फक्त सकाळी एकदा फेसवॉश केला ना तर संध्याकाळी कधी फेसवॉश पण नव्हते करत मी. पण आता मी ते करायला लागले आणि मला त्याचा रिझल्ट पण छान दिसायला लागला. आणि मला तर दिसलाच आणि माझ्याबरोबर बाकीच्यांना पण दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे म्हणजे मला समजते की हा मी जे करते ते चांगलं करते असं तर पाहूयात आता हळूहळू जेवढं आपल्याच्याने होतं तेवढं आपल्या स्वतःकडे लक्ष देणं पण खूप महत्वाचं आहे. तर मग इथं असंच चाललं होते आमच्या गप्पा टप्पा चाललेल्या. आणि सईच बघत होती मोबाईलच, कारण ती जरा रडत होती. तर म्हटलं असू त्यांचं जरा मोबाईल बघते तर बघू दे, आम्हाला पण बोलायला. तर मग गप्पा वगैरे झाल्या. मग आजीन ते आता म्हटलं चला जायचं. आणि खरंच असे सगळे गोळा झाले ना मस्त वाटतं बरं का कधीतरी. आणि टाइम थोडा असतो पण बोलायला विषय तर एवढे असतात ना. आणि मला तर खूप जास्त आवडतं खरं सांगते असं हिंडायला फिरायला आणि सगळ्यांसोबत असं बोलायला गप्पा मारायला. पण काय मला नाही भेटत मुलांमुळं एवढं म्हणजे कुठं जायला पण, आणि नाही काही गोष्टी ऍडजस्ट करायला भेटती. पण तरी पण मी जेवढं शक्य होईल तेवढं करते. आणि बघितलं ना सई अजून पण खूपच चिटकू आहे मला पारा, म्हणजे अशी सोडतच नाही. त्यामुळे आता मामा ते निघाले, त्यांना आम्ही वाटा लावतोय. आणि कोणतं पण कार्यक्रम असो सण असो पाहुणे आले गेल्याशिवाय चांगलं वाटत नाही. आणि इथं मामा मला सांगत होता की मुलांना मारू नको, त्यांच्या ओरडू नको, कारण त्यांना माहिती माझा स्वभाव जरा थोडासा चिडचिड आहे ना. पोरांनी थोडा त्रास दिला का मग मी त्यांना थोडंसं ओरडते, कधी कधी एखादा फटका मारते असं. त्यामुळे माझं मोठं मला समजून सांगत होतं त्याला अजिबात मुलांना ओरडलेलं वगैरे चालत नाही. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि उद्या पण यात्रा आहे. उद्या आम्ही यात्रेत जाणार आहे थोडीशी खरेदी करायला. आज फक्त देव होता असं म्हटलं तरी चालेल. तर उद्या म्हटलं थोडीशी खरेदी करा, मुलांना पाळण्यात वगैरे बसावं. तर उद्याचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.